रामकृष्ण हरी, मी प्रिया, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज श्रीची थोडीशी नटखट मस्ती तुम्हाला दाखवणार आहे, तर ते सुद्धा पाहत चला। तर मग हॅलो गाईस, मी आज ना इथं शाळेत जात होतो तेव्हा इथे पडलो आणि मम्मीने मला मारायला येत होती। तर काय झालं, मम्मी बोलली ये इकडं रचकासाठी, आणि मग मला एक पाटी रपाटा दिला आणि ती पण येडी मम्मानी। ड्रेस दाखव ना, चिखलाने भरलेला का श्रीचा ड्रेस चिखलात पडलेला आणि आता तो शाळेत चाललाय। बाय बाय गाईस, अभी बेइज्जती सब देखेंगे। वाली दीदी ना जात होती तो करो ना आपकी। कैसा लग रहा है गिरने के बाद? अच्छा लग रहा है, बहुत सुकून मिल रहा है। मैं वीडियो काढू? मैंने भी लगाना है। चल बस झालं। श्री अपना गिरा हुआ कपड़ा अभी ढकने के लिए इन कर रहा है। चलो भागो, बेइज्जती हो गई हमारी। अच्छा हुआ ना, बेइज्जती हो गई, लेकिन गलती से हुई कि जानबूझकर हो गई? गलती से हुई है। हाँ, गलती से। क्या बोला था तेरे को? क्या बोला था मतलब? सीधा खड़े रहने को बोला था ना। ए, सॉरी बोल। सॉरी। टी शर्ट बघून टाकल्या, पड अजून पड। अरे देवा। तर कसं वाटलं श्रीहरीचं? तर त्यानंतर मग मी आज डायरेक्टली तुम्हाला भेंडीची भाजी दाखवणार आहे। मध्येच थोडंसं चेंज, कारण की ही मी रेसिपी पाहिली, म्हणजे शेजारच्या काकूने सांगितली होती, तर म्हणलं चला ट्राय करूया। तर त्यांनी लसूण फक्त वापरून, म्हणजे लसणीचीच फोडणी, जिरा मोहरी तर कॉमन असते, पण नुसतं लसूण टाकून ही भेंडीची भाजी केलेली आणि खूप छान लागते। तर कशी केली तेही तुम्हाला सांगते, आणि साहित्य अगदी कमी आहे। आणि सुरुवातीला भेंडी अशी उभी चिरून घ्यायची आणि थोडी मोठीच ठेवली, कारण की आपण हलवता थोडेफार शिजली पण चांगली पातळ चिरायची। आता इथे बऱ्यापैकी मी मोठी आणि पातळ चिरून घेतली आहे, आणि जेवढी कवळी भेटेल तेवढी जमेल तशी घेऊन यायची। तर मला आम्हाला हे आमच्या एक मावशी येतात, ज्या वारकरी आहेत, त्यांनी ही भेंडी त्यांच्या शेतातली घेऊन आले होते, तर म्हणलं चला करून टाकावी, आणि मग म्हणलं ती भाजी आपण ट्राय करूया। तर शक्यतो भेंडीची भाजी ही करताना आहे ना, थोडंसं खोलगट कढई किंवा पॅन जर असा असेल तर त्याच्यामध्ये करायची, किंवा तव्यामध्ये जर पॅन नसेल तर अगदी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी। जास्तीत जास्त 10 मिनटं खूप झाली ही भेंडीची भाजी करायला, पण खूप वेळ व्यवस्थित ज्याप्रमाणे मी सांगते त्याप्रमाणे केली तर अगदी चटपटीत छान लागते ही भाजी। तर इथे सुरुवातीला पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि जिरा मोहरीची फोडणी आणि 10 ते 12 पाकळ्या लसूणच्या, आणि त्याबरोबर कट करायच्या अशा, म्हणजे जरी तुम्ही 10 घेतला तर त्याच्या मधोमध भाग करून छान अशा त्या कट करायच्या, मधोमध त्याचे 2 भाग करायचे आणि छान परतून घ्यायच्या तेलामध्ये। जास्त लालसर होऊन द्यायचे नाही, कारण की आता आपण लगेच भेंडी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये। तर ही लसूण थोडीशी स्मेल आला की लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला भेंडी ॲड करायची। तुम्ही ह्या जागी हिंग जरी ॲड केलं तरी चालेल, तर छान स्मेल येतो आहे लसूणचा। तर त्याच्यामध्ये लगेच मी भेंडी ॲड केली आणि 1-2 मिनटं छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे तेल सर्वीकडं, म्हणजे ती अशी सगळीकडे मिक्स झाली पाहिजे तेलामध्ये। तर हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायची, आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं। आता तुम्ही म्हणाल झाकण ठेवल्यावरती तिला पाणी सुटेल किंवा काय, काही फरक पडत नाही। तुम्ही पाहालच, अगदी चिकदा होत नाही भेंडीचा, काहीच होत नाही। तुम्ही मार्क करा भेंडी, म्हणजे मी ज्या पद्धतीने करते आणि तशीच केली तर खूप छान लागेल। तर बघा, इथं मी झाकण तेही असं काचेचं नाही तर स्टीलचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यावरती। आता 5 मिनटं झालेत जवळजवळ, छान असं सगळीकडे एकसारखं भेंडी आपली नरमसूत झाली आहे बऱ्यापैकी। नरमसूत म्हणजे तिचं मॉइश्चर असं छान झालं आहे बऱ्यापैकी। आता ही 5 मिनटं झाली, तर हिला अजून, आता तुम्ही मार्क कराल थोडंसं की थोडंसं तारा सुटल्यासारखं होतं, तर ते जाण्यासाठी जवळजवळ अजून 5 मिनटं ही भेंडी अशीच परतून घ्यायची, बिना झाकण न ठेवता, आणि ते बरोबर सर्व निघून जातं। जी तार येते भेंडीला, जे चिकट असं वाटतं, तर ते निघून जातं। तर इथे बऱ्यापैकी झाले। आता याच्यामध्ये आपण
पदार्थ ॲड करणार आहोत. आता तेही घरचेच आपले. तर इथे जवळजवळ मी 1 मोठा चमचा, आपला पोहे खायचा चमचा असतो त्याचे बेसन टाकलेलं आहे. त्यानंतर हळद, अगदी कमी साहित्य आपल्या घरच्याच साहित्यामध्ये आहे. इथे धना पावडर नाही आहे म्हणून मी इथे किचन किंग मसाला जो आहे तो टाकला आहे. तुम्ही जर किचन किंग मसाला असेल तर टाकू शकता. आणि तिखट आणि थोडासा चटपटीत चाट मसाला टाकायचा. अशी भेंडी छान लागते. अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा. आणि तुमच्याकडे जर असेलच तर लिंबू थोडासा पिळून टाकायचा. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता, पण तुम्ही टाकलं तरी छान लागेल. आंबट अशी मस्त लागते भेंडी. तर ही एकसारखी परतून घ्यायची व्यवस्थित. आता मगाशी 5 मिनटं, त्याच्यानंतर 5 मिनटं. आता बऱ्यापैकी आपली भेंडी शिजली गेली आहे, म्हणजे व्यवस्थित तयार झाली आहे. पण अजून 3 ते 4 मिनटं जवळजवळ छान परतून घ्यायचे मसाले. आणि लगेचच थोडं मसाले छान परतून झाले की त्याला सुटसुटीतपणा, म्हणजे भेंडी अशी चिकट होऊ नये म्हणून नंतरून लास्टला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. आणि शेंगदाण्याचं कूट ॲड करून झाल्यानंतर अजून 2 ते 3 मिनटं छान भेंडी परतून घ्यायची. आणि ही प्रोसिजर जवळजवळ मला असं वाटते 15 मिनटं ह्या भेंडीला भाजीला लागतात. आणि थोडीशी मस्त वाफेमध्ये ती भेंडी हलवायची इकडे तिकडे. छान होते ही भेंडी. आता मी जवळजवळ पूर्ण हलवून घेते आणि तशीच स्थिर अधूनमधून हलवायची, पण 5 मिनटं ही भेंडी ठेवून द्यायची. तर आता इथे मी 5 मिनटं ठेवते. तर 5 मिनटं झाल्यानंतर मीठ टाकायचं राहिलं होतं, मागून मीठ टाकलं आणि एकदा पुन्हा हलवलं आणि 2 मिनटं ठेवलं मीठ न टाकल्यामुळं. आणि अशा प्रकारे आपली छान अशी भेंडी तयार झालेली आहे. मस्त आणि खायलासुद्धा छान. तर कशी वाटली भेंडीची भाजी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.